अकोला जिल्ह्यातील बोरगाव मंजू इथं पोळ्याच्या दुसऱ्या दिवसापासून सुरू होणाऱ्या 100हून अधिक वर्ष जुनी सोपीनाथ महाराजांची पारंपरिक यात्रा दरवर्षीप्रमाणे यंदाही मोठ्या श्रद्धा आणि उत्साहात सुरू झाली आहे। या यात्रेला परिसरातील विविध खेड्यापाड्यातील भाविक दर्शनासाठी मोठ्या संख्येने येतात। सर्पदंश झालेल्या व्यक्तीला मंदिरात आणल्यास विष उतरतं अशी पौराणिक मान्यता आजही इथं जोपासली जाते। यात्रेनिमित्त बार्शी टाकळी, निंबा, चातरी, वाशिंबा, डोंगरगाव, अकोली, जहागीर, उगवा, महान आदी गावातून बाऱ्या म्हणणारी मंडळे येतात। 24 तास सुरू राहणाऱ्या या बाऱ्यामध्ये एकापेक्षा एक मंडळे आपली कला सादर करतात, त्यामुळे यात्रेत गावकऱ्यांची मोठी गर्दी होताना दिसते। गावची लोकसंख्या पाहता यात्रेकरता जागा अपुरी पडत असल्याने ग्रामपंचायतीने व्यवस्थापन करणं गरजेचे असल्याची भावना भक्तांकडून व्यक्त होतीये। यात्रेच्या दुसऱ्या दिवशी गावातील विविध वाड्यांतून मिरवणूक काढली जाते आणि दहीहंडी फोडण्याचा कार्यक्रम पार पडतो। नव्याने स्थापन झालेल्या 11 सदस्यीय सोपीनाथ महाराज ट्रस्टच्या वतीने यात्रा आयोजन केलं जातं। याकरता गावातून धान्य, तेल, डाळ किंवा रोख स्वरूपात वर्गणी गोळा केली जाते। दहीहंडी कार्यक्रमानंतर 15 ते 20 पोत्यांचा भंडारा आयोजित करण्यात येतो, ज्याचा लाभ बोरगाव मंजूसह आसपासच्या गावातील हजारो भाविक घेतात। तसेच बोरगाव मंजू येथील बैलपोळा उत्सव ही अकोला तालुक्यातील सर्वात मोठा बाजार मानला जातो। बैलजोड्यांची सजावट पाहून सरपंचांच्या हस्ते प्रथम, द्वितीय आणि तृतीय अशी बक्षिसं दिली जातात। या सर्व वैशिष्ट्यांमुळे बोरगाव मंजू येथील सोपीनाथ महाराज यात्रा आणि बैलपोळा हा परिसरातील एक महत्त्वाचा सांस्कृतिक सोहळा ठरतो। इंडिया न्यूज R7 देवेंद्र वाडेवाले। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.